नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्या रसिक प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण 17वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. प्रदीर्घ स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिश साम्राज्यापासून मुक्त झालेला आपला भारत देश आज स्वातंत्र्याच्या 17व्या वर्षात पदार्पण करत आहे. खरं तर स्वातंत्र्योत्तर काळात पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी अगदी सगळ्याच क्षेत्रात प्रगती केलेली आहे, नाही का? आणि तसं पाहता प्रगतीचा आलेख जो आहे महिलांचा तो सतत उंचावता राहिलेला आहे. अगदी आपापल्या क्षेत्रात काही महिला या आदर्श ठरलेल्या आहेत, तर काही महिला या आदर्श निर्माण करत आहेत. मग स्वातंत्र्याच्या 17व्या वर्षात पदार्पण करत असताना नेमकी आपल्या भारत देशात स्वातंत्र्य आणि समता याची काय स्थिती आहे, याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे स्वतंत्र भारत आणि महिला सबलीकरण. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे बालशल्य चिकित्सक आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख यांना. मॅडम नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. खरं तर स्वातंत्र्याचं स्वरूप किंवा स्वातंत्र्याची व्याख्या काळानुरूप बदलत गेलेली आहे. त्यामुळे आजच्या काळात नेमका महिला सबलीकरणाचा कोणता अर्थ अपेक्षित आहे याच विषयी आपण मॅडमकडून जाणून घेणार आहोत. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. ते असे आहेत 24908050 24988050 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवायचा आहे, म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहेच, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. मॅडम पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आणि स्वातंत्र्य दिनाच्या खरं तर शुभेच्छा. 17वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आहोत यंदा. स्वातंत्र्याचं स्वरूप बदलत गेलेलं आहे, आधुनिकीकरण झालेलं आहे, शिक्षणाचं स्वरूप आहे त्यामध्ये आलेलं. त्यामुळे काय सांगाल तुम्ही या स्वातंत्र्याच्या 70 बद्दल? सांगण्यासारखं पुष्कळ आहे, आपल्याकडे वेळ थोडा आहे. अगदी अगदी. त्याच्यामुळे खूप शिक्षणाबद्दल सांगता येईलच असं नाही. स्वातंत्र्य मिळालं, स्वतंत्र भारत झाला, त्याचं सुराज्य करायचंय, तेव्हा स्वातंत्र्य आणि सुराज्य हे दोन्हीही आपल्याला जास्त महत्त्वाचे आहेत. आणि सुराज्य होण्यासाठी आपल्याला शिक्षणाचा अत्यंत उपयोग आहे. अगदी. पूर्वी ती स्त्रिया शिकल्या नव्हत्या असं नाही. अगदी 1870 साली जन्मलेल्या पार्वतीबाई आठवले त्या सुद्धा शिकल्या. त्या काळात त्या मॅट्रिक झाल्या आणि मॅट्रिक झाल्यानंतर मात्र 11व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतरच लोकांनी सुरुवात केली की शिकून करायचंय काय, शेवटी तुम्ही स्त्रिया पिठलं भातच करणार ना. पण हे जरी असलं तरी सुद्धा पार्वतीबाईंनी जिद्द सोडली नाही. त्या शिकल्या, त्याचा उपयोग आपल्याला सगळ्यांना होतो आहे, ते दिसतच आहे आपल्याला. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर बाळंतपणं झाली. 18व्या वर्षी त्यांना मुलगा झाला आणि त्याच्यानंतर 2च वर्षात त्यांचे पती निधन पावले. हे झाल्यानंतर त्या काळाप्रमाणे केशवपन झालं, त्यांना माहेरी पाठवण्यात आलं आणि तिथे अगोदरच 2 त्यांच्या बहिणी त्याही विधवा झालेल्या होत्या. तेव्हा ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन असं ठरवलं की काही झालं तरी आपण हा लढा चालूच ठेवायचा, शिक्षणाचा लढा चालूच ठेवायचा. म्हणजे हे महिला सबलीकरण तेव्हाही होतच. आज आपण महिला सबलीकरणाबद्दल बोलतोय. त्याच्यानंतर असं झालं की त्यांची तिसरी बहीण बायाने महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याशी तिचं लग्न झालं. हा पुनर्विवाह होता आणि तेव्हा पुनर्विवाह म्हणजे कोणाला मान्यच नाही, या सगळ्या कुटुंबाला वाईट टाकलं गेलं. परंतु तरी सुद्धा त्यांनी जिद्द सोडली नाही आणि बाया कर्वेनी आपल्या बहिणीला तिला उद्दिष्ट संपूर्ण करण्याकरता उद्युक्त केलं. हे सगळं त्यांनी पार्वतीबाई आठवलेंनी आपल्या चरित्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि ते मी वाचल्यानंतर कारण 1870 तेव्हा मी जन्मले सुद्धा नव्हते.
परंतु स्वातंत्र्य जेव्हा मिळालं तेव्हा मात्र मी चांगली 9 वर्षाची होते. बरं. आणि तेव्हा कसा काय हा स्वातंत्र्याचा प्रवास झाला, त्याच्या आधीचा आणि नंतरचा, हेही आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. मी स्वतः ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेमध्ये त्याचं इंडियन एज्युकेशन सोसायटी असं नाव होतं आणि मराठी माध्यम, परंतु सेमी इंग्लिश म्हणजे इंग्रजी माध्यम सुद्धा होतं. गणित आणि सायन्स हे विषय आम्हाला इंग्रजीमध्ये होते. हे झाल्यानंतर पुन्हा पार्वतीबाईंच्या चरित्राकडे मी येते. त्याच्यानंतर धोंडो केशव कर्व्यांनी त्यांना उद्युक्त केलं की तुम्ही आमच्या संस्थेमध्ये कामाला या. त्या संस्थेमध्ये कामाला आल्या आणि पुन्हा इंग्लंड, अमेरिका असे सुद्धा देश त्यांनी पालथे घातले. तिथे सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवला आणि अशा तऱ्हेने महिला सबलीकरणाची सुरुवात झाली असं मला वाटतं. अगदी अगदी. त्याच्या आधी सुद्धा झालेली असेल, परंतु माझ्या वाचनात हे इतकंच आलेलं आहे की महिला सबलीकरणाची सुरुवात धोंडो केशव कर्वे, राधो कर्वे, त्याच्यानंतर आपल्या सावित्रीबाई फुले त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली आणि स्त्रिया शिकल्या हे सावित्रीबाई फुलेंच्यामुळेच. त्याच्यानंतरही पुढच्या काळामध्ये सुद्धा अनेक स्त्रियांनी ह्याच्याकरता प्रयत्न केले. आणि शिक्षण म्हणजे नुसतंच शालेय शिक्षण किंवा विद्यापीठातलं शिक्षण असं नव्हे, तर नृत्यातून सुद्धा शिक्षण देता येतं, संगीतातून शिक्षण देता येतं, खेळातून, मर्दानी खेळातून शिक्षण देता येतं. तेव्हा हे सगळे शिक्षणाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग खूप मोठा होता. मृणालिनी साराभाईंचा नृत्यांगना घेऊ शकतो. हो, तेव्हा त्यांचा सहभाग नृत्याचा, आणि त्यांनी नृत्यामधूनच आपल्याला सगळ्यांना अशा काही तऱ्हेचं शिकवलं की आत्महत्या स्त्रिया करत असत. त्या आत्महत्येवरती त्यांनी कोरिओग्राफी केली आणि त्या कोरिओग्राफीतून आपल्याला त्यांनी शिक्षण दिलं. तेव्हा शिक्षण हे फक्त शाळेमध्ये मिळतं, विद्यापीठात मिळतं असंच नाही, तर शिक्षण हे आपल्या घरात मिळतं आणि पहिला जो आपला शिक्षक असतो तो म्हणजे आपली आई. आणि म्हणून मी जेव्हा कुलगुरू झाले तेव्हा एक चांगली गोष्ट माझ्या मताने मी करू शकले, ती म्हणजे आपल्या सर्टिफिकेटमध्ये वडिलांच्या बरोबरच आईचं नाव सुद्धा आलं पाहिजे. हे सबलीकरणच झालं नाही का? प्रत्येक आईचं सबलीकरण आहे. कारण शेवटी कसं आहे, आईचं वर्णन करतात कसं की आई असतो एक धागा, समईतल्या वातीला उजेड दाखवणारी एक जागा. हा उजेड दाखवला कोणी? त्या समईनेच उजेड दाखवला असं नाही, शिक्षणाने उजेड दाखवला. आणि म्हणून आईला पहिला गुरु म्हणून सर्वप्रथम मनापासून मी नमस्कार करते. आज आपण स्वातंत्र्य मिळवलं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. तुम्ही हे पारतंत्र्य पाहिलेलंच नाही कारण तुम्ही खूप तरुण आहात, पण आम्ही पारतंत्र्य बघितलेलं आहे. फारसा त्याच्यामध्ये सहभाग नाही कारण वय लहान होतं, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे काय झालं हे टप्पे टप्पे मात्र आम्ही पाहिलेले आहेत. बरोबर. जसं मॅडम तुम्ही म्हणाला तसं की अर्थात महिला सबलीकरणाची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच झालेली होती आणि शिक्षण हे खूप प्रभावी माध्यम होतं आणि अर्थातच ते शालेय शिक्षण नाही तर ज्या शिक्षणामुळे समाजामध्ये एक सकारात्मक बदल होत गेला त्या शिक्षणाने खऱ्या अर्थाने हा बदल झालेला आहे. आणि तुम्ही उदाहरणादाखल मृणालिनी साराभाई यांचं नाव घेतलेलं आहे की ज्यांनी नृत्यातनं समाज परिवर्तन घडवून आणलेलं आहे. आणि त्या काळात सुद्धा, आता तर महिला प्रगती करत आहेतच, पण त्या काळात सुद्धा महिलांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? बऱ्याच महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. अगदी त्या काळातच नव्हे, स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पण स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी कित्येकांनी त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अगदी प्रत्यक्ष काम केलेलं नसलं तरी सुद्धा पाठीमागे राहून मात्र त्यांनी बरंच काम केलं. आणि हे स्वातंत्र्य लढ्यामधलं जे काम आहे ते अगदी सुखवस्तू स्त्रियांनी सुद्धा केलं. त्यांच्यामधल्या सुखवस्तू स्त्रिया काही माझ्या ओळखीच्याही आहेत. लेले, चिरपुटकर या सुखवस्तू स्त्रिया, परंतु त्यांनी मागे राहून बरंच काम केलं स्वातंत्र्य लढ्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुरुंगात गेलेल्या सुद्धा आहेत. एवढंच काय, आपले पु ल देशपांडे सगळ्यांचे लाडके, सगळ्यांना माहिती आहे. सुनीता देशपांडेंनी काय केलं, त्यांनी सुद्धा सुतळीचे हातबॉम्ब तयार करायला सुरुवात केली. म्हणजे हे सुद्धा त्यांचंच एक वैशिष्ट्य होतं की शिकलेल्या होत्या,
अतिशय चांगल्या तऱ्हेने शिक्षण घेतलेलं होतं, पण तरीसुद्धा आपल्याला पारतंत्र्यात राहायचं नाही म्हणून त्यांनी हे सगळं तयार केलं. तेव्हा अशा अनेक स्त्रिया माहितीच्या आहेत, त्यांच्याबद्दल वाचनही आहे. मला वाटतं आजच्या पिढीला हे वाचन फार महत्वाचं ठरेल. अगदी अगदी. कारण जसं आपण म्हणतो की इतिहासाला महत्व काय आहे, की पूर्वी काय झालं, स्वातंत्र्य मिळवण्याकरता महात्मा गांधींनी काय केलं, स्वातंत्र्य मिळवण्याकरता पंडित नेहरूंनी काय केलं, वल्लभभाई पटेलांनी काय केलं, अनेक नावं घेता येतील. त्यांच्याच बरोबर पहिला झेंडा कोणी रोवला हेही तितकंच महत्वाचं आहे. आपल्याला याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे SNDT महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर वसुधा कामत यांच्याशी. मॅडम नमस्कार. हॅलो. हॅलो मॅडम नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. स्वतंत्र भारत आपण 17व्या वर्षात पदार्पण करतो आहोत आणि महिला सबलीकरणाविषयी आज जाणून घेताना तुमचं मत काय सांगाल मॅडम? महिला सबलीकरण हे आज खरोखरच अतिशय आवश्यक असलेली गोष्ट आहे. पण स्नेहलताताई म्हणाल्या तसं 100 वर्षापूर्वी महर्षींनी हा विचार केला आणि उच्च शिक्षणाची दारं महिलांना खुली करून दिली. मला असं वाटतं की शिक्षण हा एक महत्वाचा भाग आहे की जो सबलीकरणामध्ये फार मोठी महत्वाची भूमिका बजावतो. पण केवळ शिक्षण त्यामुळे मग सबलीकरण होईल असं नाही, किंवा केवळ नोकरी आणि ती अर्थार्जन केलं म्हणून सबलीकरण होईल असंही नाही. त्यासाठी शिक्षणामधून महिलांना आत्मविश्वास, आत्मभान मिळण्याची आवश्यकता आहे. आणि हे दुसरं कोणी देत नाही, तर ज्या प्रकाराने आपण शिक्षण देतो त्यामधून त्या महिला ते आत्मसात करत असतात. आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रावरती ही खूप मोठी जबाबदारी आहे की किंवा केवळ पदवीसाठी शिक्षण न देता महिलांना स्वतःबद्दलची जागृती व्हावी, स्वतःचे पोटेन्शियल्स काय आहेत, एखादी गोष्ट कमिटमेंटनी कशी करावी याबद्दल त्यांना आत्मभान यावं, आत्मविश्वास यावा, यासाठी शिक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं. बरं, धन्यवाद मॅडम, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. जसं आता मॅडम म्हणाला तसं की शिक्षणामुळे अर्थातच समाज परिवर्तन होतं आहे, पण ते केवळ पदवी करता शिक्षण न घेता त्यातून आत्मभान जागृत व्हायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने शिक्षण घेणं फार गरजेचं आहे असं त्यांचं मत होतं. आपण काय सांगाल मॅडम? अगदी मी सुद्धा तेच म्हणेन. फक्त नुसतंच आत्मभान जागृत होऊन चालणार नाही, आत्मनिर्भरता सुद्धा त्याच्याबरोबर आली पाहिजे. आणि हे शिक्षणानेच हे करायला हवं. नुसतं शिक्षण मिळालं म्हणजे मी नोकरी केली, अर्थार्जन केलं, पैसे मिळवले, मोठी झाले असं होता कामा नये. तर आपली मानसिकता सुद्धा बदलायला हवी त्याच्याच बरोबर, की कशा तऱ्हेने मी आपल्या देशाकरता करीन, पुढे काय योगदान देईन, हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि हे केव्हापासून सुरू होतं? अगदी आपल्या घरापासून हे शिक्षण सुरू होतं. जेव्हा मुलगा आणि मुलगी ह्याच्यामध्ये आपण फरक करतो, मुलाला वेगळं शिक्षण आणि मुलीला वेगळं शिक्षण, मुलाला वेगळी वागणूक आणि मुलीला वेगळी वागणूक, ही अनेक वेळेला मी पाहिलेलं आहे. आणि त्याच्याचमुळे होतं काय की मुलींनी सोशिकच असलं पाहिजे, मुलींनी सोसायलाच हवं, मुलांनी मात्र काहीही केलं तरी चालतं, ही वागणूक जेव्हा आपण देतो तेव्हा मुलगी थोडीशी माघार घेते, ती थोडी माघार घ्यायला उद्युक्त होते. आणि असं होता कामा नये. असं जर झालं तर आपण सबल होणार कशा? तेव्हा सबलीकरण करण्याकरता शिक्षण हे वेगळ्या तऱ्हेचं पाहिजे. शिक्षण हे नुसतंच पुस्तकी ज्ञान असता कामा नये. तर जसं आता आपले पंतप्रधान म्हणतात की स्किल बेस्ड एज्युकेशन, कौशल्याचं शिक्षण, हे कौशल्याचं शिक्षण मला वाटतं स्त्रियांना जास्त महत्वाचं आहे. कारण स्त्रियांच्या अंगात अगोदरच अंगभूत कौशल्यच असतात, पण ही कौशल्य पुढे न्यायची असली तर ही कौशल्य पुढे नेण्याकरता ज्या तऱ्हेचं शिक्षण पाहिजे ते शिक्षण आपल्याला घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच शिक्षणात नेहमीच प्रत्येक जण म्हणतो की शिक्षणात आमूलाग्र बदल झाला पाहिजे. पण हा आमूलाग्र बदल म्हणजे काय आणि तो कसा करायचा? तर हा शिक्षण म्हणजे फक्त शाळेमध्ये शिक्षक शिकवतात किंवा विद्यापीठामध्ये शिकवतात, महाविद्यालयात शिकवतात असं नाही, तर घरी सुद्धा आई वडिलांनी अशाच तऱ्हेचं शिक्षण द्यायला पाहिजे की ज्या तऱ्हेने आपली मुलगी आत्मनिर्भर होईल, ती बलवान होईल. म्हणजे नुसतीच शिक्षणाने बलवान होईल असं नाही, तर मानसिकतेनेही बलवान होईल. तिची मानसिकता जास्त महत्वाची ठरते माझ्या मताने. आणि हेच आपल्या पूर्वीच्या बायकांनी केलं. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं पार्वतीबाईंचं, त्याचप्रमाणे मृणालिनी साराभाईंना सुद्धा असंच शिक्षण मिळालं
आणि वीणा सहस्रबुद्धे काय किंवा ह्या ज्या गायिका आहेत आपल्या त्यांना सुद्धा अशाच तऱ्हेचं शिक्षण मिळालं आणि त्या गाण्यातून त्यांनी क्रांती घडवली. येस. तेव्हा ही क्रांती जेव्हा होईल तेव्हा मला वाटतं महिला सबल होतील असं मला वाटतं. महिला सबलीकरणाचा पहिला पाया हा शिक्षण जरी असला तरी त्याचबरोबर मानसिक शिक्षण हे सुद्धा महत्वाचं आहे. नुसतं शारीरिक शिक्षण नाही तर मानसिक शिक्षणही जास्त महत्वाचं आहे. तुम्ही तर मार्गदर्शन करत आहातच. महिला सबलीकरण नेमकं कुठल्या अर्थाने अपेक्षित आहे याच विषयी आज जाणून घेतो आहेत आपण. मगाशी डॉक्टर वसुधा कामत यांचं सुद्धा मत जाणून घेतलेलं आहे आणि आता आपण दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे ज्येष्ठ साहित्यिका आणि मराठी विश्वकोश च्या माजी अध्यक्षा डॉक्टर विजया वाड यांच्याशी. मॅडम नमस्कार. हॅलो. हा मॅडम नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. हो. स्वातंत्र्याच्या 17व्या वर्षात पदार्पण करत असताना महिला सबलीकरणाविषयी आज आम्ही जाणून घेतो आहोत. आपलं मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. नमस्कार. डॉक्टर स्नेहलता देशमुख यांची मतं मी ऐकते आहे आणि मला खूप आनंद होत आहे की अतिशय योग्य मार्गदर्शन त्या करत आहेत. मी जेव्हा मराठी विश्वकोशाचे अध्यक्ष झाले तेव्हा ती पहिली स्त्री अध्यक्ष होते ना, तेव्हा मला पुष्कळ कुचेष्टेला सामोरं जावं लागलं. परंतु मी म्हटलं म्हणजे या काळात 2005 मध्ये म्हणजे 10 वर्षापूर्वी जर अशी परिस्थिती होती की मी काय करणार, तर मी म्हटलं की मला काम तर करू द्या. काम करू दिल्याशिवाय कसं कळणार की स्त्री काही काम करू शकते म्हणून. आणि नंतर मला सांगायला आनंद वाटतो की जेव्हा मी चांगलं काम केलं तेव्हा त्याच पत्रकारांनी आणि त्याच सर्व लोकांनी मला उचलूनही धरलं. त्यामुळे जेव्हा स्त्री काम करते तिचा आत्मविश्वास जेव्हा ती पणाला लावते आणि दीर्घोद्योग करते तेव्हा तिला नक्की यश मिळतं. तेव्हा मला मुलींना सांगायचंय की तुम्ही शिकलात, समर्थ झालात, आत्मनिर्भर झालात तरी तुमच्या आत्मविश्वासाला कधीही पारखं होऊ देऊ नका. कारण हा आत्मविश्वासच तुम्हाला दुनियेमध्ये पाय घट्ट रोवायला सामर्थ्य देईल. आता तुझ्यासारख्या तरुण मुलींमध्ये कितीतरी मुली शेफचं सुद्धा काम करतायत, निवेदिकांचं काम करतायत. तर मला असं वाटतं की शासनानं कम्युनिटी स्कूल फॉर गर्ल्स याची स्थापना केली पाहिजे की जिथे वेगवेगळे व्यवसाय मुलींना शिकता येतील आणि ह्या शिकण्यामधून त्या समर्थ, समृद्ध आणि जीवनाला टक्कर देण्यासाठी मोठ्या होतील. आणि स्त्रीला काही केवळ फक्त आरक्षण नको आहे राज्यसभेत, लोकसभेत, तर तिला रक्षण हवं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला रक्षण हवं आहे कारण शारीरिक बलात ती कमी पडते. तर हे शारीरिक बल पुरुषांना दिलं पाहिजे की मी तुझ्या पाठीशी उभा आहे, का नाही. तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष ज्या वेळेला या राष्ट्रासाठी झगडेल, माझे पती स्वतः या राष्ट्रासाठी लढलेले आहेत, मला पूर्ण अभिमान आहे. तसंच स्त्रिया, आता 3 स्त्रिया राष्ट्राच्या वायुदलामध्ये समर्थपणे उभ्या आहेत. तेव्हा असं स्त्रियांना जास्तीत जास्त संधी द्या, त्यांना आत्मविश्वासानं पुढे जाऊ द्या आणि मग त्या दाखवतील प्रिय हा भारत देश, माझा प्रिय हा भारत देश, आणि जगाला सांगतील की हा अजिंक्य तारा आहे, हा अजिंक्य तारा आहे. धन्यवाद मॅडम, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रणाली पटवर्धन आपल्याशी बोलतात विलेपार्ल्याहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी प्रणाली पटवर्धन विलेपार्ल्यावरून बोलते. एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी घरातून पाठिंबा नाही मिळाला तर कधी कधी चाकोरी पलीकडे जाऊन प्रयत्न करावे लागतात. तर ते बरोबर आहे की नाही? बरोबर, धन्यवाद. घरच्यांचा पाठिंबा नेहमीच महत्वाचा ठरतो आणि त्यांचा प्रश्न त्याच अनुषंगाने होता की समजा एखादी गोष्ट करायची आणि नाही मिळते घरच्यांचं सहकार्य, तर मग थोड्या चाकोरी बाहेर जाऊन प्रयत्न करावे लागतात. तर ते योग्य आहेत की नाही? अगदी नक्कीच योग्य आहे की घरच्यांचा पाठिंबा प्रत्येक वेळेला मिळेलच असं नाही. एक नटी होती तेव्हा तिचे निरनिराळे प्रयोग चालायचे. तामिळनाडूमधली गोष्ट आहे आणि लग्न झालेलं होतं. तेव्हा तिने विचारलं की मी नाटकाच्या याला जाऊ का कार्यक्रमाला. नवऱ्याने सांगितलं की तू नाटक की तुझा नवरा याच्यामध्ये काय घेशील. तर ती म्हणाली अर्थात नाटक, कारण त्याची वेळ ठरलेली आहे.
ती गेली नाटकाला आणि त्याच वेळेला नवऱ्याने तिला सोडून दिलं. बापरे. पण हा. ही तिची तयारी होती, हम्म, मुलगा होता आणि तयारी होती तिची, आणि पुढे ती अतिशय उत्तम नटी झाली. उत्तम तऱ्हेने तिने आपलं आयुष्य, म्हणजे प्रत्येक वेळेला घरातून तुम्हाला पाठिंबा मिळेलच असं नाही, आणि तो मिळाला नाही तर तुम्ही काय करायचं, ही तयारी तुमची मानसिक पाहिजे, शारीरिक पाहिजे, आणि ह्या दोन्ही तयारीनिशी तुम्ही आपला जे काय काम करताय ते चालू ठेवलं पाहिजे. मनोरमाचं दुसरं एक उदाहरण आहे, पुन्हा तामिळनाडूतलंच आहे. मनोरमा जेव्हा जन्मली त्यावेळेला तिच्या आईला तिच्या नवऱ्याने सोडून दिलं, कारण त्याला मुलगा पाहिजे होता. तेव्हा ही मुलगी झाली म्हणून त्यांनी सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर आईने ठरवलं की काही झालं तरी मी माझ्या मुलीला उत्तम तऱ्हेने शिक्षण देणारच. त्याच्याकरता तिने मोलकरणीचं काम केलं, कारण शिक्षण झालेलं नव्हतं तेव्हा दुसरं ती काय काम करणार, तर भांडी धुणी असंच काम तिने केलं. इतकं झालं की तिच्याकडे फक्त एकच साडी होती, आणि मनोरमाने आई जेव्हा नदीवरती आंघोळीला जायची तेव्हा ही साडी काढून ती वाळवायची, आणि अशा तऱ्हेने तिने आपलं जीवन पुढे नेलं. 11 वर्षाची झाल्यानंतर आईची तब्येत जरा बिघडली आणि त्याच्यामुळे मनोरमाने हे भांडी धुणी करायला सुरुवात केली. पण हे केल्यानंतर तिने आपल्या शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही. शिक्षण तर केलंच, पण हे शिक्षण कसं घेतलं तिने, तर नृत्य शिक्षण घेतलं, आपण कसं बोलायचं ह्याचं शिक्षण घेतलं, आणि त्याच्यामुळे ती उत्तम नटी झाली. इतकी उत्तम नटी झाली की तिने 1500 चित्रपटांमध्ये कामं केली, आणि त्या 1500 चित्रपटांमध्ये कामं करता करता तिने 5 मुख्यमंत्र्यांच्या बरोबर कामं केली. त्याच्यामध्ये जयललिता होत्या, NT रामाराव होते, असे निरनिराळे मुख्यमंत्री होते. हे जे तिने अनुभवलं, हे जे तिने केलं, त्याचा खोलवर परिणाम तिच्यावरती झालाच, परंतु त्याचप्रमाणे तिने आमच्यासारख्या स्त्रियांना एक मार्गदर्शन दिलं की आपण कुठलीही अडचण आली तरी सुद्धा नदीसारखं आपला प्रवाह बदलायचा आणि आपलं जे इप्सित आहे ते गाठायचं. तेव्हा शेवटी कसं आहे की आता जे विजयाताईंनी सांगितलं की पुरुषांचा पाठिंबा पाहिजे, पाठिंबा पाहिजे, घरातल्या सगळ्या मंडळींचा पाठिंबा पाहिजे, पण एका पर्टिक्युलर वेळेप्रमाणे जर तो पाठिंबा मिळालाच नाही. माझ्या दृष्टीने मी एवढंच सांगेन की मला असा पाठिंबा खूप मिळाला. आमचं घराणं तसं देवपूजा वगैरे करणारं होतं देशमुखांचं. गणपतीची नेहमीच पूजा असायची दरवर्षी. मी तेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करत होते, आणि हॉस्पिटलमध्ये काम करताना कोणत्या वेळेला कधी जावं लागेल हे सांगता येत नव्हतं. परंतु जेव्हा गणपतीची पूजा होती 9:30 वाजता आमचे गुरुजी येणार होते, आणि 9:20ला मला हॉस्पिटलमधून फोन आला, एक दिवसाचं बाळ आलंय, त्याची लगेच शस्त्रक्रिया करायला हवी आहे. माझा चेहरा इतका उतरला की आता काय करू, घरी गणपतीची पूजा करू की हॉस्पिटलमध्ये जाऊ. पण डॉक्टर देशमुखांनी चेहऱ्यावरून ओळखलं की मी द्विधा मनस्थितीत आहे. त्यांनी सांगितलं तुझा देव हॉस्पिटलमध्ये आहे, तू हॉस्पिटलमध्ये जा, त्या मुलाचा जीव वाचव, आम्ही इकडलं गणपतीचं पूजन करून घेऊ. असा पाठिंबा असला तर तुम्हाला पुढे जाता येतं. आणि हा पाठिंबा मला वाटतं प्रत्येक पुरुषाने द्यावा असं मला वाटतं, तरच बाई आत्मनिर्भर होईल, तरच बाईला पुढे काम करता येईल, आणि नुसतंच अर्थार्जन नाही तर मुलांचा सुद्धा विकास तिला करता येईल. आज मुलांचा विकास करण्याकरता हल्लीच बातमी आली की 6 महिन्याची रजा बाळंतपणाची दिलेली आहे, मंजूर झालेली आहे. अगोदर हीच रजा 45 दिवस बाळंतपणाच्या आधी आणि 45 दिवस बाळंतपणाच्या नंतर अशी आमच्या वेळेला होती. त्याच्यानंतर थोडे बदल झाले आणि हीच रजा 90 दिवसाची तुम्ही बाळंतपणाच्या नंतर घेऊ शकता, म्हणजे पहिले 3 महिने मुलांच्या बरोबर तुम्ही राहू शकता. हे नंतर झालं, आणि आता तर सरकारने 6 महिन्याची रजा द्यावी असं प्रस्तावित केलेलं आहे. आणि मला वाटतं हा प्रस्ताव खरोखरच चांगला आहे. आमच्या डॉक्टरांच्या दृष्टीने खरं म्हणजे 1 वर्षाची रजा पाहिजे, मग ती बिनपगारी असली तरी चालेल, पण माझं प्रमोशन मात्र मागे येता कामा नये. अशा तऱ्हेने जर आपण विचार केला, सरकारने विचार केला, आणि ते करतातच आहेत, काही चांगले विचार करतायत सरकार, तर मग मात्र मला वाटतं स्त्रियांची प्रगती जास्त चांगली होईल. अगदी अगदी तुम्ही खूप छान मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे, आणि याच विषयी महिला सबलीकरणाविषयी जाणून घेत आहोत. आपण दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्याशी. सर नमस्कार.
हॅलो. हॅलो. नमस्कार सर. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. स्वातंत्र्याच्या 17व्या वर्षात पदार्पण करत असताना महिला सबलीकरणाविषयी आज जाणून घेतो आहेत. मार्गदर्शन करतायत डॉक्टर स्नेहलता देशमुख आणि याच विषयी आपलं सुद्धा मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. बरोबर. काय सांगाल सर? सर्वप्रथम आपल्या स्वातंत्र्याच्या 17व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर. आपल्यालाही शुभेच्छा. धन्यवाद. आपल्याला माहितच आहे की 1857 हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं एक महत्वाचं वर्ष होतं आणि त्याच वर्षामध्ये आपल्या मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. याचा अर्थ शिक्षणाबरोबरच स्वातंत्र्य हा एक महत्वाचा संदेश आपल्या देशाने जगाला दिला. आज आपण स्वातंत्र्योत्तर काळातल्या 70 वर्षामध्ये जी काही मजल मारली आहे स्वतंत्र भारताने, त्याबद्दल जर बोलायचं झालं तर स्त्रियांचं सबलीकरण आणि स्त्रियांची सक्षमता याविषयी विभिन्न मतं आपल्याला आढळतात. खरं तर साऱ्या जगाने एक बोध घ्यावा अशा प्रकारचं महत्वाचं काम आपल्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1851 मध्ये केलं होतं आणि ते म्हणजे मुलींसाठी शाळा सुरू करणं. आज तो इतिहास जर पाहिला तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज शिक्षणाची काय परिस्थिती आहे याचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की मुलींना आजही हव्या त्या प्रमाणामध्ये शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत. खरं तर भारतामधलं जर प्रमाण जर पाहिलं आपण मुलींचं तर 10वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींपैकी 27% मुली 11वी कॉलेजला जाऊ शकत नाहीत आणि जिथे अंडर ग्रॅज्युएशन होतं तर भारताची सरासरी अशी आहे की त्यामधील 78% मुलींना पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेता येत नाही. अर्थात भारताची मुलामुलींची सरासरी जर पाहिली तर फक्त 7% विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेऊ शकतात. तर अशा वेळेला मुलींचं सबलीकरण आणि सक्षमता याचा जर विचार केला तर एक समाजामध्ये स्त्रियांबद्दल जो काही विचार आजही आहे की स्त्रियांनी नेहमीच दुय्यम भूमिका घ्यावी, हा विचार कुठेतरी बदलायला हवा असं मला वाटतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कौतुकाने आपल्या पत्नीचा उल्लेख माय बेटर हाफ असा करतो. आज त्या बेटर हाफला इक्वल हाफ एवढं जरी आपण वागवू शकलो तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सक्षमीकरण स्त्रियांचं तिथून सुरू होऊ शकेल. मुलींच्या बाबतीमध्ये म्हणा. हा, आपण खूप छान मत इथे व्यक्त केलेलं आहे. कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आपल्याला सुद्धा. जसं सरांनी सांगितलं तसं की अजूनही शिक्षणाच्या तितक्याशा संधी मुलींना उपलब्ध होत नाहीये. कुठेतरी ती मानसिकता समाजाची बदलणं फार गरजेचं आहे. आपण डॉक्टर संजय देशमुख सरांशी बोललो आणि त्यांचं हेच मत होतं आणि इव्हन डॉक्टर विजया वाड यांचं हे मत होतं की महिलांना संधी जर उपलब्ध झाली तर मला वाटतं त्यांच्यातला आत्मविश्वास, अर्थातच पाठिंबा हवाच घरच्यांचा, पुरुषांचा सुद्धा, की जेणेकरून त्या आत्मविश्वासाने आहे त्या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतील. तर याबद्दल मॅडम तुम्ही काय सांगाल? मुलींना संधी काही कमी आहे असं नाही. आम्ही आरक्षणाबद्दल अजिबात बोलत नाही, परंतु मुली जर शिकणार असल्या तर त्यांना ही संधी द्यायची कोणी? त्यांच्या आईवडिलांनी ही संधी द्यायची. आणि त्यांच्या आईवडिलांना जर हे माहिती झालं की मुलगी सुद्धा तितकीच शिकली पाहिजे मुलाच्या इतकीच, तर मला वाटतं आणखीन आरक्षणाची गरजच पडणार नाही. आरक्षण हे पैशाचं आरक्षण असायला हवं असं नाहीये, जातीचं आरक्षण असायला असं हवं नाहीये, लिंगाचं आरक्षण असायला हवं असं नाही, परंतु आरक्षण हे ज्याला ज्याला म्हणून शिकायचे त्याला प्रत्येकाला शिक्षणाची संधी उपलब्ध व्हायलाच पाहिजे असंच आरक्षण असायला हवं. आणि मुली की जेव्हा शिकते तेव्हा प्रत्येक वेळेला आपण निरनिराळे नारे देतो, मुलगी शिकली प्रगती झाली, तेव्हा मुलगी जेव्हा शिकते तेव्हा प्रगती होते, मुलगा शिकतो तेव्हाही प्रगती होतेच. कुलगुरूंनी अगदी आपल्याला स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन दिली किती टक्के मुली पुढे जातात. या पुढे शिक्षणाकरता 10वी नंतरच्या शिक्षणाकरता मुली पुढे जातात का जात नाहीत हे 27% आहे की नाही हा प्रश्न नाहीये. जेव्हा मुली पुढे जातात तेव्हा त्या कशा तऱ्हेचं शिक्षण घेतात हे जास्त महत्वाचं आहे. नुसतंच हायर एज्युकेशन म्हणजे विद्यापीठामध्ये आपण शिक्षण घेतलं असं नाहीये, तर त्या जर स्किल बेस्ड एज्युकेशन घेत असतील तरी सुद्धा ते एज्युकेशनच ठरेल. आणि आज ज्युवेलरी डिझायनिंग सारखे, स्टिचिंग सारखे अनेक स्किल बेस्ड कोर्सेस उपलब्ध आपल्याला आहेत आणि त्याच्यामुळे
मुलींनी कुठचं शिक्षण घ्यावं, कसं शिक्षण घ्यावं आणि कशा करता शिक्षण घ्यावं हेही तितकंच महत्वाचं ठरतं. बरोबर. कुलगुरूंनी आपल्याला माहिती सांगितली, त्यांनी ज्योतिबा फुलेंचा उल्लेख केला, त्याच्याच बरोबर मी पहिल्यांदाच उल्लेख केला होता त्यांच्या सौभाग्यवतींचा, की कशा तऱ्हेने त्यांनी आम्हाला शिकवलं आणि म्हणून आम्ही त्यांच्या सहकार्याने पुढे शिकलो. प्रत्येक बाई जे शिकली ती, महर्षी धोंडो कर्वेंचा सुद्धा उल्लेख झाला, राधो कर्वेंचा उल्लेख झाला, तेव्हा हे उल्लेख जरूर आम्ही करू. पण त्याचबरोबर कित्येक स्त्रियांचा उल्लेख असा झाला पाहिजे, जसं विजया वाडांनी आपल्याला सांगितलं की त्या जेव्हा पहिल्यांदा अध्यक्ष झाल्या त्यावेळेला थोडे लोक कुचेष्टेने बोलले त्यांच्याविषयी, परंतु ही कुचेष्टा करायची गरज नाहीये. त्यांनी किती काम केलं हे जास्त महत्वाचं आहे, त्यांनी कशा तऱ्हेने काम केलं हे जास्त महत्वाचं आहे. त्यांची जी कॉन्ट्रीब्युशन आहे विश्वकोशाला ती अत्यंत महत्वाची ठरते. तसंच मी म्हणते की आपण जेव्हा मुलगा आणि मुलगी असा फरक करतो, तुम्हाला मी मनोरमाची गोष्ट सांगितली की मुलगी झाली म्हणून वडिलांनी टाकलं, हे होता कामा नये. आणि ह्याच्याकरता मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या मानसिकतेमध्ये कसा बदल होईल, मुलींच्या नाही मुलांच्या शिक्षणामध्ये मानसिकतेमध्ये कसा बदल होईल हे महत्वाचं ठरतं. की मी श्रेष्ठ, मी पुरुषार्थ गाजवणारच आहे असं न होताना तुम्ही, आणि ही संसाराची दोन चाकं आहेत, एक चाक जरी मोडलं तरी दुसरं चाक पुढे जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही कसे वागा, कशा तऱ्हेने आपल्या बायकोला सन्मान द्या, सन्मानाने जगा. माझ्याच बरोबर आम्ही एकत्रित शिकलो पुष्पा भावे. पुष्पा भावे कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, कारण त्या अतिशय उत्तम लेखिका आहेत, अतिशय उत्तम भाषण करतात. पण त्या स्त्री मुक्ती हा शब्द त्यांना आवडत नाही. त्या म्हणतात स्त्रियांना सन्मानाने जगण्यासाठी शिक्षण हे महत्वाचं आहे. मला वाटतं अगदी लहानपणी जरी आम्ही पुष्कळ भांडत असलो तरी आता मात्र मला वाटतं पुष्पा जे म्हणते ते अतिशय महत्वाचं आहे. स्त्रियांना सन्मानाने जगता आलं पाहिजे आणि त्याच्याच करता मुलांच्या शिक्षणामध्ये बदल झाले पाहिजे. शिक्षणामध्ये तर बदल होणं गरजेचंच आहे. आणि आपण जसं म्हणतो तसं की मानसिकतेमध्ये म्हणजे घरापासूनच ते शिक्षण सुरू होतं आणि तिथेच जो भेदभाव सुरू होतो तोच थांबला तर मला वाटतं आपसुकच ते संस्कार नकळत मुलांवर केले जातील, नाही का? अगदी. याच सबलीकरणाविषयी आणखीन जाणून घ्यायचंय. आपण दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे डॉक्टर संजय ओक यांच्याशी. सर नमस्कार. सर नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्ते. स्वातंत्र्याविषयी जाणून घेत असतानाच महिला सबलीकरणाविषयी आज आम्ही जाणून घेतो आहोत आणि त्याविषयी आपलं मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. 1947 सालानंतर आजपर्यंत पुष्कळ काही मिळवलंय, परंतु तरी सुद्धा अशी खंत मात्र पदोपदी जाणवत राहते की अजून खूप बदल होण्याची आवश्यकता आहे. याचा विस्तार करून सांगतो. महिला सक्षमीकरणाचा विचार करताना आज असं कोणतंही क्षेत्र नाही, मग अगदी कल्पना चावला, सुनीता विल्यम्स पासून आमच्या बरोबर रुग्णालयांमधनं काम करणाऱ्या स्त्रियांकडे जर बघितलं तर जिथे या सक्षम, सबल आणि काही काही बाबतीत तर पुरुषांच्या पुढे 4 पावलं गेले आहेत हे सत्य आहे. मी ज्या वैद्यकीय क्षेत्रात काम करतो आहे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज तुमच्या बरोबर असलेल्या माझ्या मॅडम स्नेहलता देशमुख मॅडम, की ज्यांनी आम्हाला घडवलं आहे आणि माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी घडवले. आणि आज कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाकडे आपण बघितलं तर 60% अधिक मुलीच आहेत आणि त्या विद्यार्थी आहेत, स्टाफ मेंबर्स आहेत, उत्तम सर्जन्स आहेत, अॅनेस्थेसिस्ट आहेत, इंजिनियर्स आहेत बरोबर काम करणाऱ्या. तेव्हा ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आहे ते सत्य आहे. पण ज्या वेळेला वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या अंतर्भागात जातो तेव्हा तो फरक मात्र मला प्रकर्षानं जाणवतो. तिथे चटकन ऑपरेशनचा निर्णय घ्यायचा असेल तर स्त्री म्हणते यांना विचारते, मालकांना विचारते आणि मग ठरवूया. म्हणजे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचं स्वातंत्र्य सुद्धा आम्ही तिच्यापर्यंत देऊ शकलो नाही, ही खंत आहे. आणि मॅडम मगाशी म्हणाले ते सत्य आहे की मानसिकतेमध्ये बदल आणि तो मुलाच्या जडणघडणीपासून अगदी बाल्यावस्थेपासून व्हायची गरज आहे. कारण वाटप कसलं करायचं, भाकरीच्या तुकड्यांचं की कंपनीच्या शेअर्सचं, एवढाच फरक असतो. पण तिथे मुलगा मुलगी हा भेदाभेद मात्र आज 2016व्या वर्षातही आपल्याला अनुभवायला मिळतो. दुसरं मला एक प्रकर्षानं जाणवतं ते म्हणजे बरोबर काम करणारी स्त्री
ही एक व्यक्ती म्हणून आपण तिला मान द्यायला पाहिजे. ती विधवा आहे, परित्यक्ता आहे, किंवा ती घटस्फोटित आहे, कुमारिका आहे, त्याचा काय संबंध आहे? शेवटी ती एक कार्यक्षम अधिकारी आहे. कदाचित ती आपली वरिष्ठ असेल, कदाचित कनिष्ठ असेल, किंवा कदाचित आपल्या बरोबर काम करणारी अधिकारी असेल, पण तिला तिच्या व्यक्तिमत्वाला मान देऊन काम करण्याची मानसिकता पुरुषांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे, हे नितांत सत्य आहे. हेच काही विचार आहेत, परंतु बाकी मात्र मला समाधान आहे आणि आपण खूप चांगली प्रगती करतो. त्याच्यात स्त्रियांचा फार मोठा सहभाग आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. जसं डॉक्टर म्हणाले तसं की अर्थात सबलीकरण होतं आहे आणि सगळ्याच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनी आता यशस्वीपणे झेप घेतलेली आहे, किंबहुना काही क्षेत्रात पुरुषांच्या पुढेही गेलेले आहेत. पण अजूनही कुठेतरी निर्णय क्षमतेचा जो एक अभाव स्त्रियांमध्ये आढळून येतो, किंवा एक समाजाची मानसिकता आहे की निर्णय घेऊन द्यायचा नाही काही भागामध्ये, तर त्यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. आपण काय सांगाल मॅडम? निर्णय क्षमता ही महत्वाचीच आहे. अर्थात. तेव्हा आपण निर्णय घ्यायचा आणि आपण त्या निर्णयावरती ठाम राहायचं आणि पुढे जायचं, हे स्त्रियांनी केलं पाहिजे. त्याचप्रमाणे पुरुषांना निर्णय क्षमतेमध्ये ही आपली अर्धांगी आहे हे ठरवूनच पुन्हा निर्णय घ्यायला हवा आहे. तेव्हा निर्णय क्षमता ही जशी बायकांना हवी तशीच पुरुषांनाही हवी, की आपण हा निर्णय घेतोय हा तिला घातक आहे, मारक आहे की पोषक आहे, ते ठरवायला पाहिजे. आणि हा जर पोषक निर्णय घ्यायचा असेल तर पुन्हा त्यांनी आपल्या मनाने विचार बदलायला पाहिजे. त्यांचे जेव्हा विचार बदलतील, अगदी साधी गोष्ट आहे की मला मुलगाच हवा आहे म्हणून मुलीचा जर गर्भ असला तर मी गर्भपात करायला तुला उद्युक्त करतो, हा जो निर्णय आहे, आणि हे मी पाहिलेलं आहे, म्हणजे आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक वेळेला मी पाहिलेलं आहे, तर हे होता कामा नये. त्या मुलीला तितकाच अधिकार आहे जन्माला येण्याचा, आणि ती जन्माला आल्यानंतर कदाचित 8वं मूल मारलं तरी सुद्धा ती जन्माला जी आली मुलगी कृष्णाच्या त्याप्रमाणे ती तेजस्वी होईल. आणि तेजस्विता ही अतिशय महत्वाची आहे. मी जरी त्यांच्या मतांशी सहमत असले तरी सुद्धा मला असं वाटतं की बायकांना संधीचा अभाव होतो, की आता तू हे काम करता का म्हणेस. मी तुला मनोरमाचं उदाहरण दिलंच अगोदरच, की तिला संधीच दिली नाही, आणि संधी दिली नाही तर मग पुढे काय होतं ते झेपण्याची ताकद तिच्याकडे असायला पाहिजे. कुठेतरी तो आत्मविश्वास गमवायला लागते स्त्री. काही झालं तरी मी माझं आयुष्य मला जसं हवं आहे तसंच खाणार. जोपर्यंत ती काही वाईट काम करत नाही तोपर्यंत तिला हे निर्णय क्षमता असायलाच हवी. त्यांनी दुसरा एक मुद्दा उपस्थित केला होता की आजकाल आपण बातम्या वाचत असतो, सबलीकरणाचा हा एक आपण म्हणू शकतो की एक दुसरी बाजू असं आपण म्हणू शकतो, एक निगेटिव्ह बाजू असं आपण म्हणू शकतो याला. आणि त्याच वेळेला त्यांनी उपस्थित केलाय मुद्दा की आपल्यासोबत काम करणारी जी स्त्री आहे तिला एक व्यक्ती म्हणून सन्मान देणं फार गरजेचं आहे. कदाचित ती आपल्यापेक्षा वरिष्ठ असेल, कनिष्ठ असेल किंवा आपल्या सोबतची असेल, पण एक व्यक्ती म्हणून तिला सन्मान देणं, केवळ ती स्त्री आहे म्हणून तिला दुय्यम दर्जा देणं गरजेचं नाहीये खरं तर. आणि हाच मुद्दा त्यांनी इथे उपस्थित केलेला आहे. काय सांगाल? दुय्यम स्थान असताच कामा नये. ती अगदी त्याच्या बरोबरीने काम करणारी आहे. अर्थात तिला तिचे काही निगेटिव्ह पॉइंट्स असतील, नाही असं नाही, परंतु तरी सुद्धा त्याच्यावरती मात करण्याकरता तिला शक्ती दिलेली आहे. आणि ही शक्ती, युक्ती आणि भक्ती ह्या तिन्ही गोष्टी जर तिने आपल्या अंगात बाणवल्या तर मला वाटतं ती तितकंच केवळ खरं म्हणजे जास्त चांगलं काम करू शकेल असं वाटतं. मी जेव्हा अधिष्ठात्री होते सायन हॉस्पिटलची तेव्हा प्रत्येकाला असं वाटलं की हा काय काम करणार, कसं काय काम करणार, कारण इतकी निरनिराळ्या तऱ्हेचे आपल्यावरती बंधनं असतात, तेव्हा ह्या कशा काम करू शकतील. परंतु जेव्हा बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला आमच्या सायन हॉस्पिटलला सुद्धा बॉम्ब ठेवलेला आहे अशी जेव्हा आमच्याकडे बातमी आली तेव्हा मी स्वतः कॅज्युअल्टीच्या गेटमध्ये उभी राहिले. म्हटलं की इतर डॉक्टर्सना सांगायचं, त्यांना इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या, आपण जर तिथे उभं राहिलो, आपण जर त्यांना धीर दिला की काही होणार नाही, डॉग स्क्वॉड येतंय आणि डॉग स्क्वॉड येऊन त्याच्या पुढच्या जे काय आम्हाला करायचंय ते आम्ही करतोय, तर त्याच्यामुळे आमच्या डॉक्टरांच्या मानसिकतेमध्ये बदल झाला. सगळे डॉक्टर न घाबरता तिथे काम करू लागले. आणि हे जे स्त्रीला एक
प्रकारचं शिक्षण ती लहानपणापासून दिलं जातं ते शिक्षण फार महत्वाचं ठरतं. आणि हे शिक्षण देते कोण? आई देते, आजी देते, मावशी देते, जाऊ देते, हे सगळे शिक्षण देत असतात. आणि हे शिक्षण महत्वाचं ठरतं. नुसतं पुस्तकी ज्ञानाला महत्व नाहीये. पुन्हा मी एकदा बहिणाबाईंचं उदाहरण देते. बहिणाबाई कुठे शिकल्या होत्या? बरोबर. पण म्हणाल्या काय? देख देख रे माणसा पाखराची कारागिरी, त्याची इवलीशी चोच तेच हात तीच बोट. अरे तुला दिली रे देवाने 2 हात 10 बोट, आणि या 2 हातांनी 10 बोटांनी काम कर ना. आणि काम करता करता देख देवाजीचं रूप. देव आहे की नाही आम्हाला माहिती नाही, परंतु एक प्रकारची आपल्याला मानसिकता आपली बदलायला देव आहे आणि तो आपल्या पाठीशी उभा आहे, याचं महत्व आहे. वा वा मॅडम, खूप छान सांगता आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. संतोष आपल्याशी बोलतात यवतमाळहून. नमस्कार सर. हॅलो. हा बोला मॅडम. हा नमस्कार, बोला. आम्हाला मॅडम एक प्रश्न विचारायचा होता विचारा प्रश्न. विचार की जर आपल्याला आता स्त्री सबलीकरण होणं महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर काही ठिकाणी असं आपल्याला पाहण्यास भेटते की मला लायसन काढायचं होतं, तर लायसन काढताना मी 2 तास रांगेमध्ये उभा होतो आणि त्याच ठिकाणी काही महिला नंतर आली माझ्या मागून 2 तासानंतर, पण तिथं लवकर नंबर लागला. तर असंच का होते बा की आपण स्त्री पुरुष समानता हा मूल्य वापरतो, पण तरी पण असं का होते? बरोबर. असं खरं म्हणजे होता कामा नये की स्त्री आहे म्हणून तिला आधी दिलं असं होता कामा नये. रांगेनेच उभं राहिलं पाहिजे. आपण विमानात चढताना काय प्रत्येक वेळेला रांगेत उभं राहून आपण पुढे जातो, केव्हाही स्त्री आहे म्हणून. पण बायकांची लाईन वेगळी असते आणि पुरुषांची लाईनही वेगळी असते. अशी जर लाईन असली आणि तिचं जर आधी काम झालं तर तुम्हाला वाईट वाटतं कामा नये. आणि त्याचबरोबर आपण असंही म्हणू शकतो की स्त्रीला जे स्वातंत्र्य मिळतं त्याचा दुरुपयोग सुद्धा तिने करता कामा नये. म्हणून मी म्हटलं पहिल्यांदाच असं होताच कामा नये. पण लाईन वेगळी असली तर मात्र काही हरकत. हो अर्थात. मॅडम अगदी वेळ कमी आहे, खरं तर विषय खूप मोठा आहे आणि तुम्ही खूप छान सांगताय खरं तर अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगाल आमच्या सगळ्या प्रेक्षकांना? अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर जशी पूर्वी चले जावची चळवळ सुरू झाली, तशीच आता कित्येक गोष्टींना चले जाव म्हणण्याची वेळ आलेली आहे. इथे जे आपण स्वच्छता मोहीम राबवतो ती स्वच्छता मोहीम फार महत्वाची आहे. त्याचप्रमाणे काय थांबलं पाहिजे तर भ्रष्टाचार थांबायला हवा, स्त्रियांवरचे बलात्कार होत आहेत ते थांबायला हवे. तेव्हा हे सगळे चले जाव म्हणून आपल्याला त्याच्यावरती जास्तीत जास्त काम करायला पाहिजे आणि ही एक चळवळच उभारायला पाहिजे. जशी संपत पालनी चळवळ उभारली, गुलाबी दहशत, आणि त्याच्यामुळे नवरे दारू पिऊन येतात आणि आपल्यावरती आघात करतात, ते तिने सगळ्या बायकांना एकत्र करून ती एक गुलाबी दहशत निर्माण केली. तेव्हा अशा तऱ्हेची चळवळ निर्माण झाली पाहिजे. आता आपण शर्मिला इरोमचं उदाहरण पाहिलं की आधी तिला अगदी डोक्यावरती घेतलं लोकांनी आणि आता मात्र तिच्याकडे बघत सुद्धा नाहीत. असं होता कामा नये. का तर ती स्त्री आहे म्हणून असं होतंय का, याचाही आपण शोध घ्यायला पाहिजे. बरोबर. प्रत्येक वेळेला जेव्हा भ्रष्टाचार होतात तेव्हा सुद्धा स्त्रियांनी लढा द्यायलाच पाहिजे आणि बलात्कार होतात त्यावेळेलाही स्त्रियांनी लढा द्यायला पाहिजे. नुसतंच निर्भयाचं उदाहरण दिलं म्हणजे मेणबत्त्या पेटवल्या आणखीन आपण पुस्तकं लिहिली असं नाही होता कामा. काहीतरी कृती व्हायला पाहिजे, ठोस कृती व्हायला पाहिजे, तरच मला वाटतं हे स्वातंत्र्य टिकेल आणि त्याचं सुराज्य होईल. नक्कीच नक्कीच. जसं स्वराज्य हवं की सुराज्य हवा हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जो थोडासा वाद गाजला होता, तशी आता खरं गरज आहे. जसं मॅडमने सुद्धा सांगितलं, स्वराज्य तर मिळालेलं आहेच, त्याचं सुराज्य कसं करायचं ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. आणि मला वाटतं आजच्या स्वातंत्र्य दिनी आपण हाच संकल्प करणार आहोत, नाही का? कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवायचा आहेच, पण त्यापूर्वी उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे ते आपण आधी पाहून घेऊया. उद्याचा विषय आहे स्वातंत्र्योत्तर काळातील कुटुंब नियोजन, आणि ज्यामध्ये सहभागी होणार आहेत जे रुग्णालय मुंबईच्या स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉक्टर रेखा डावर. त्यांच्याशी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधू शकता किंवा ईमेल आयडीवरून सुद्धा आपले प्रश्न विचारू शकता. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayhadri.dd या फेसबुक पेजला भेट देऊन तुमच्या अभिप्राय नोंदवू शकता. याशिवाय sakhisayhadri@gmail.com या ईमेल आयडीवर मेल्सद्वारे सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.
धन्यवाद.